माझाच्या या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुढच्या अर्ध्या तासामध्ये अशा आपण काही सकारात्मक बातम्या पाहणार आहोत, सोबतच अशा काही बातम्या पाहणार आहोत ज्या सर्वसामान्यांचा आणि शासन प्रशासनाला विचार करायला भाग पाडतील। सुरुवातीला बातमी राळेगण सिद्धीमधून। राळेगण सिद्धी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचं गाव, त्याचबरोबर जलसंधारणाची पंढरी म्हणून देखील या गावाची ओळख। आता राळेगणनं आणखी एक ओळख निर्माण केली आहे। सौर ऊर्जेच्या माध्यमातून राळेगण सिद्धी स्वयंपूर्ण होत आहे। चला तर पाहूयात राळेगणची ही सौर क्रांती। नजर जाईल तिथपर्यंत हिरवळ, रस्त्याच्या दुतर्फा हिरवी गर्द झाडी आणि मुबलक पाणी। जलसंधारणाची पंढरी मानलं जाणारं राळेगण सिद्धी हे गाव आता लवकरच सौर ऊर्जेवर स्वयंपूर्ण गाव होणार आहे। संपूर्ण गावाच्या आणि जलपुनर्भरण पाणी उपसा योजनेच्या विजेची गरज भागवण्यासाठी गावात सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात येणार आहे। आपण कोळशावर निर्माण होणारी वीज न वापरता सूर्यप्रकाशावर वापरले तर केवढं काम होईल, म्हणून आम्ही निर्णय घेतला। एक प्रकल्प गुजरातमध्ये झाल्याचं आम्हाला समजलं, पण तो प्रकल्प संस्थेने उभा केलेला आहे। देशातला पहिला प्रकल्प असा आहे की ग्रामपंचायतीमार्फत तो प्रकल्प उभा होतो। राळेगणची पाण्याची गरज भागवण्यासाठी गावात तब्बल 40 बंधारे बांधण्यात आलेत। त्यातून वाहून जाणाऱ्या पाण्याचा वापर करण्यासाठी यादवबाबा जलपुनर्भरण योजना सुरू करण्यात आली। या योजनेत शेवटच्या बंधाऱ्याजवळच्या विहिरीतून पाणी उपसून पुन्हा डोंगर माथ्यावर सोडलं जातं। त्यामुळे तब्बल 500 एकर शेतीला फायदा होतोय। यासाठी एकूण 650 अश्वशक्तीचा पंप असून वर्षाला तब्बल 30 लाखांपर्यंत वीज बिल येत आहे। ते वाचवण्यासाठी कुकडीच्या कॅनॉलवर सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात येणार आहे। गुजरातच्या नर्मदा नदीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सोलर ऊर्जेचा प्रोजेक्ट हाती घेण्यात आलेला आहे। हा जो काय कुकडीचा कॅनॉलचा परिसर आहे, या कॅनॉलवरती तब्बल अर्धा किलोमीटरच्या अंतरामध्ये हा सोलर ऊर्जेचा प्रोजेक्ट राबवण्यात येणार आहे। तब्बल 1 मेगावॅट युनिटचा हा प्रकल्प असणार आहे। या प्रकल्पामधून दिवसाला 5000 युनिट वीज निर्मिती होणार आहे। या वीज निर्मितीच्या प्रकल्पासाठी हा तब्बल अर्धा किलोमीटरच्या परिसरामध्ये 250 युनिटचे तब्बल 4000 सोलर संच बसवण्यात येणार आहे। यामुळे या अर्धा किलोमीटरच्या परिसरावरती या सोलर संचचं पूर्ण आच्छादनच असणार आहे। या प्रकल्पासाठी तब्बल 8 कोटीचा खर्च अपेक्षित आहे। 30% निधी हा केंद्राकडून मिळणार आहे, तर उर्वरित निधी हा लोकप्रतिनिधी CSR फंडातून मिळणार आहे। या उपक्रमानं गाव महावितरण मुक्त होऊन वर्षाला 50 लाखांचा फायदाही होणार आहे। या गावातल्या सर्व सार्वजनिक योजना ह्या महावितरण मुक्त करायच्या आणि हे सर्व ज्या योजनांना लागणारी वीज ही आपण स्वतः ग्रामपंचायतने निर्माण करायची। आम्हाला जी लाईट बिल आम्ही वापरणार, वीज वापरणार, ती सर्व खर्च जाऊन वर्षाला कमीत कमी 50 लाख रुपये हे ग्रामपंचायतला कायमस्वरूपीचं उत्पन्न होईल। राळेगण मधला हा उपक्रम इतर गावांनीही जरूर करावा असं आवाहन अण्णा हजारे करतात। हे असे प्रकल्प जर झाले तर प्रदूषणाला आळा बसेल। आणि पर्यावरणाचा ज्यावेळेला आपण विचार करतो, त्या पर्यावरणाचा विचार करत असताना अशा प्रकल्पाचं लोक अनुकरण करायला लागतील। तुम्ही 100% फुकट दिलं की फुकटच्या कामाला किंमत राहत नाही, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असावं लागतं। वीज निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर कोळसा जाळला जातो, त्यामुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढही होते। ती टाळण्यासाठी सौर ऊर्जेवरची वीज निर्मिती ही काळाची गरज असणार आहे। ती ओळखून राळेगण सिद्धीनं प्रगतीच्या मार्गावर आणखी एक पाऊल टाकलंय। पांडुरंग रायकर, ABP माझा, अहमदनगर।